नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा मी विषय असा घेऊन आले आहे, की आपण जे अन्न वाया घालवतो विनाकारण, त्याच्या संदर्भात मला आज थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे. तर झालं असं, की मागच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये एका साखरपुड्याला गेले होते मी आणि तिथे छान असं खूप थंडी असल्यामुळे खूप छान जेवण वगैरे होतं. सूप्स ठेवली होती, स्टार्टर्स होते आणि मेन कोर्स होता. तर एकंदरीत मी बघितलं, की अन्न वाया घालवण्याचं प्रमाण इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर होतं. म्हणजे सगळीकडेच असतं. मी या ह्याच्यात याच संदर्भात बोलते असं नाही किंवा या फंक्शनमध्ये. तर मी असं बघितलं, की लोकं सूप्स घेत होती, टाकून देत होती. स्टार्टर्स हवी तितकी खात होती. स्टार्टरनी पोट भरल्यामुळे मेन कोर्स आपसुकच जात नाही आपल्याला. तरी ताटातनं वाढून घ्यायचं, प्रचंड प्रमाणात ते वाया घालवायचं, विनाकारण नको असताना पदार्थ घ्यायचे. तसेच त्या मोठ्या ड्रममध्ये त्यांनी जे खरकट्या ताटल्या वगैरे तिथे ठेवलेल्या असतात, तिथे ते टाकून द्यायचे. बरं लहान मुलांचं आपण समजू शकतो, की लहान मुलं अन्न टाकतात. पण मोठ्या माणसांचं काय? त्यांनी पण वाया घालवायचं? म्हणजे आपण मुलांना शिकवायचं, की अन्न वाया घालवू नये, का आपण तसंच वागायचं? तर माझ्या लहानपणी ना मला माझी आजी एक गोष्ट नेहमी सांगायची. अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते. एक माणूस होता, खूप श्रीमंत होता, एकटाच राहायचा तो आणि त्याला ना अन्न टाकायची खूप सवय असायची. घ्यायचं, टाकायचं. नको असताना सुद्धा घ्यायचा तो आणि अन्न टाकून द्यायचा. बरं मग टाकणार कुठे? तर तो काय करायचा, आपल्या मोरीच्या तोंडावर जे जाळी असते, त्याच्यावर तो टाकून द्यायचा अन्न, रोजचं अन्न. असं करत, करत, करत एक दिवस काय होतं, की तो खूप गरीब होतो आणि एक दिवस झोपलेला असतो. असंच उपाशी पोटी झोपतो. खूप झोप अन्न टाकल्यामुळे सॉरी अन्न पोटात नसल्यामुळे त्याला झोप येत नाही, पण त्याला झोप लागते. रात्री त्याच्या स्वप्नात देवी येते, लक्ष्मी येते. तर तो लक्ष्मीला सांगतो, "आई, माझ्यावर इतकी वाईट वेळ आलेली आहे, की मला आता 2 वेळचं खायचं सुद्धा माझ्यावर मोताद आलेली आहे. तर असं का झालं? मी किती श्रीमंत होतो. मी किती काय-काय छान-छान खायचो, मस्त राहायचो." तर लक्ष्मी आई त्याला सांगते, की "तुला जर का परत तुझी पहिली वेळ हवी असेल, तर तू जे मोरीत टाकलेलं अन्न आहे, ते उचलून खायचंस आणि मग मला तू सांगायचंस, की मला परत माझे पूर्वीचे दिवस हवेत." तर त्याला खूप घाण वाटते ती, की मोरीतलं अन्न कसं खायचं? टाकलेलं अन्न. ते घाण, सडलेलं, कुजलेलं, नासलेलं असणार. पण देवी म्हणते, "नाही, तुला ते तर खाल्लंच पाहिजे कारण तू अन्न टाकून दिलेलं आहेस. त्या अन्नाला सुद्धा किंमत होती, जे तू टाकून दिलंस. तर तू ते अन्न संपवल्याशिवाय तुला पुढे मी कधीही अन्नाचा कणही देणार नाही." असं करून तो माणूस स्वप्नातनं उठतो आणि असं वाटतं त्याला वाटतं, की "अरे, हे स्वप्न होतं, काय लक्ष द्यायचं त्याच्याकडे." पण असं पुढचेही अनेक दिवस असेच जातात आणि मग त्याला ते स्वप्न आठवतं, की आपल्याला देवी आईने असं सांगितलं आहे आणि त्याच्यावर इतकी वाईट वेळ येते, की तो आजारी पडतो, कृश व्हायला लागतो शरीराने आणि मग त्याला आठवतं, की आपल्याला अन्न तर पाहिजे, आपल्याला कोणी भीकही देत नाहीये. मग तो हळू काय करतो, इच्छा नसतानाही मोरीतलं अन्न उचलून खायला सुरुवात करतो. उलट्या काढतो, उमासे काढतो, घाण वाटते त्याला, पण पोटाची भूक ही माणसाची अत्यंत वाईट असते. त्यामुळे तो ते अन्न हळू करून संपवतो. आणि मग एक दिवस झोपतो. पोट त्याचं भरतं, कसं का होईना. स्वप्नात देवी आई येते आणि तो स्वप्नात सांगतो, "बघ आई, मी सगळं संपवलेलं आहे ते मोरीतलं अन्न. आता तरी तू माझे दिवस चांगले कर. मला परत चांगलं ताजं तुझं अन्न खायला मला परत माझे दिवस पूर्वीसारखे आण." तेव्हा आई म्हणते, "तथास्तु." आणि मग दुसऱ्या दिवशी तो उठतो. मग त्याचे परत व्यवसाय चालू होतो. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा हेतू काय आहे, की अन्न टाकू नये. अन्न टाकल्यामुळे माणसावर ही वाईट वेळ येते, की एक दिवस अन्न तुमच्यावर रुजतं. अशी मी ही कायम माझ्या आजीकडनं लहानपणी गोष्ट ऐकलेली होती आणि तीच माझ्या सतत डोक्यात राहत राहिली. आता माझ्या या वयात सुद्धा ती माझ्या डोक्यात तीच आहे, की अन्न कधीही टाकू नये आणि हेच मी माझ्या मुलांनाही शिकवलं. जितकं तुम्हाला लागेल तितकंच घ्या. भले तुम्हाला 4 वेळेला परत घ्यायची वेळ येऊ, पण एकदम घ्यायचं एवढालं आणि ते बदा टाकून द्यायचं. हे कधीही करू नका. थोडं घ्या, संपवा, परत घ्या.
पण अन्न टाकू नका. अन्नासाठी गरिबाला 2 वेळच्या 1 वेळचे खायचे सुद्धा वांदे आहेत. त्या गरिबाच्या म्हणजे तो गरीब डोळ्यासमोर आणून आपण आपलं अन्न कधी टाकू नये, माजू नये. आपल्याकडे म्हण आहे बघा, "खाऊन माजा, पण टाकून माजू नये." तर मी हेच माझ्या मुलांनाही शिकवलेलं आहे. माझी दोन्ही मुलं, मुलगा-मुलगी मला जुळी मुलं आहेत. तर ती दोघंही अन्नाचं एक शीतसुद्धा आता टाकत नाहीत. आम्ही कोणीच नाही. मी नाही, माझे मिस्टर नाही, माझी मुलं, दोन्हीही मुलं नाही. अन्न टाकणं हे अत्यंत मोठं पाप आहे. गरिबाला अन्न मिळत नाही खायला आणि आपण वाट्टेल तशी त्याची नासधूस करायची, फुकट मिळतंय म्हणून. तर हे किती चुकीचं आहे. बरं, ज्या आपण लग्नकार्यात जातो, ज्या मोठ्या-मोठ्या फंक्शन्समध्ये जातो, त्या तिथे त्या ज्या माणसाचं जे फंक्शन आहे, त्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे का हो कशी असते? नसते. की त्यांनी कुठल्या परिस्थितीतनं सगळ्यांना खायला घातलेलं असतं, बोलवलेलं असतं. त्याची परिस्थिती कदाचित बेताचीही असेल. पण आज समाजासाठी काहीतरी माणूस करतो. त्या ह्यानी त्यांनी ते जेवायला घातलेलं असतं. आज त्याचंच अन्न जर का आपण अशी नासधूस केली, टाकून दिलं, काय मिळणार आहे आपल्याला? हे केवढं मोठं पाप आपण आपल्या डोक्यावर घेत असतो अन्न टाकण्याचं. तर मला असं वाटतं नाही, सगळ्यांनाच असं वाटतं किंबहुना, की कोणीही टाकू नये. अन्न टाकू नका. जसं लागेल तसं घ्या. मला अजून एक गोष्ट आत्ता तुमच्याशी बोलता-बोलता आठवली. मी कदाचित 8वी-9वीत असेन किंवा 9वी-10वीत असेन, मला आठवत नाही. दर शनिवारची माझी दुपारची शाळा असायची. संध्याकाळी मी यायचे 5:00-5:30ला. आणि कधीतरी त्यावेळेला कदाचित मी एखादा घास, एकच घास, अगदी मोजून एकच घास डब्यात टाकलेला होता. तसाच डबा घेतला मी आणि घासायला टाकला. दुसऱ्या दिवशी आमची जी कामवाली मावशी होती, तिने डबा उघडला घासायला आणि मला हाक मारली, "अगं पूनम, इकडे ये" म्हणे. म्हटलं, "काय, काय झालं मावशी?" म्हणे, "तू आज अ, अ, डबा टाकलायस?" म्हटलं, "नाही, मी डबा कधीच टाकत नाही मावशी, तुम्हाला माहिती आहे." "नाही, नाही," म्हणे, "तू इथे येऊन बघ बरं." म्हणून मी बघितलं तर एक घास माझा टाकलेला होता. तर मला म्हणल्या त्या मावशी, "हरकत नाही, जाऊ दे. तुझ्या डब्यात कधीच मी टाकलेलं बघत नाही. आज तू टाकलायस हा घास, हरकत नाही." कधीतरी होतं माणसाला असं, की नाही एखादा शेवटचा घास जात. कधी बरं वाटत नसतं, कधी काय. तर माझी शिकवण होती आजीची, आईची माझ्या, की टाकायचं नाही अन्न. मी तो घास दुसऱ्या दिवशी, आदल्या दिवशीच्या शाळेतला उरलेला तो घास घेतला आणि खाल्ला. इतका घाणेरडा घास तो लागला. कारण तो आंबलेलं होतं अन्न. दिवसभर ते रात्रभर ते डबा बंद राहिलेलं होतं, आंबलेलं होतं. मला उलटी यायला लागली. पण म्हटलं नाही, उलटी काढून सुद्धा तो घशातनं घास काढून टाकायचा नाही. कारण मला आजी, आई, माझे बाबा हे कायम शिकवत आले, की गरिबाला अन्न मिळत नाही, तुम्ही टाकायचं नाहीत. त्यामुळे हे माझ्या कायम डोक्यात होतं आणि असं मी तो घास एक खाऊन टाकला. आता हे स्वकौतुक नाहीये. पण माझा हेतू असा आहे सगळ्यांना सांगण्याचा, की कोणीही अन्न वाया घालवू नका. कायम असं बघत राहा, की गरिबाला अन्न मिळत नाही आणि देवाच्या कृपेने आपल्याला भरपूर अन्न आपल्याला मिळतंय खायला. जे हवं ते आज आपण हॉटेलात जाऊन खातो. घरी छान-छान पक्वान्न बनवतो, ते खातो. गरिबाला अन्न मिळत नाही. एका घासासाठी गरीब अ, झगडत असतं अन्न मिळवण्यासाठी. तर अन्न टाकू नका. अन्न देवता आहे. अन्न टाकलं तर अन्न रुसेल तुमच्यावर. तर हे मला काल बरेच दिवसांनी आठवलं. मला हा व्हिडिओ कधीच करायचा होता, ज्यावेळेला मी डिसेंबरमध्ये जाऊन आले साखरपुड्याला. पण वेळेअभावी नाही करू शकले. पण आज मात्र मला हे प्रकर्षाने जाणवलं, की नाही हे 4 लोकांपुढे मी मी माझ्या बाजूनी मी सांगितलं पाहिजे. तर असा हा माझा आजचा व्हिडिओ होता. बघा तुम्हाला पटलं तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स टाका. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.